नमस्कार. भारतीय संगीताचा सर्वांगीण प्रचार आणि प्रसार करण्यासाठी मी आणि माझी धर्मपत्नी सौभाग्यवती भक्ती आम्ही दोघांनी मिळून पुण्यामध्ये स्थापन केलेल्या सूर महती फाउंडेशन या आमच्या संस्थेला आज 27 मे 2026 रोजी 3 वर्ष पूर्ण होत आहेत. आज आमच्या सूर महती फाउंडेशनचा 3रा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्त आम्ही तुम्हाला सगळ्यांना मनापासून नमस्कार करतो. मुळामध्ये संगीत महामहोपाध्याय विदुषी डॉक्टर वीणा सहस्रबुद्धे या माझ्या गुरु. वीणाताईंना पंडित विष्णू दिगंबर पलुसकरांची परंपरा लाभली होती. या परंपरेमध्ये त्या घडल्या होत्या, वाढल्या होत्या आणि भारतभर भारतीय संगीताचा प्रचार आणि प्रसार करण्याचं पंडित विष्णू दिगंबर पलुसकर यांचं जे पॅशन होतं ते पॅशनही पंडित शंकरराव बोडस, वीणाताईंचे बंधू काशीनाथ बोडस आणि स्वतः वीणाताई या पॅशनची ही परंपरा त्यांनी जपली होती आणि ती पुढे प्रवाहित केली होती. वीणाताई स्वतः कलाकार म्हणून, परफॉर्मर म्हणून तर खूपच लोकप्रिय होत्या. त्यांची ती कारकीर्द फार मोठी आणि दैदिप्यमान अशीच आहे. पण त्याच्या बरोबरीनेच वीणाताईंनी गुरु म्हणूनही फार मोठं काम केलेलं आहे. त्यांनी स्वतः कित्येक शिष्यांना घडवलं तर आहेच, पण जगभरामध्ये भारतीय संगीताच्या विषयी अनेक वर्कशॉप्स असतील, लेक्चर डेमॉन्स्ट्रेशन्स असतील, ह्या सगळ्या रूपांमध्ये वीणाताईंनी भारतीय संगीताचा भरपूर प्रचार आणि प्रसार केलेला आहे. आणि हे वीणाताईंचं कार्य, त्यांचं पॅशन, त्यांचे विचार पुढे घेऊन जावेत आणि आपणही आपल्या परीने होईल तितका भारतीय संगीताचा प्रचार आणि प्रसार करत राहावं या हेतूने आणि अर्थातच त्याला संस्थात्मक रूप यावं या उद्दिष्टाने आम्ही 3 वर्षापूर्वी 27 मे 2023 रोजी सूर महती फाउंडेशन या आमच्या संस्थेची पुण्यामध्ये स्थापना केली. सूर महती महोत्सव हा 2 दिवसांचा शास्त्रीय संगीतासाठीचा महोत्सव आपण आयोजित करीत आहोत. त्या महोत्सवामध्ये आत्तापर्यंत पंडित रघुनंदन पणशीकर, कलापिनीताई कोमकली, भुवनेश कोमकली, त्यानंतर पंडित उल्हास कशाळकर, उस्ताद शाहिद परवेज, पंडित विनायक तोरवीजी, अश्विनीताई भिडे देशपांडे अशा दिग्गज कलाकारांनी आपली हजेरी लावलेली आहे. या महोत्सवाला अगदी कमी कालावधीमध्ये जगभरात उदंड लोकप्रियता मिळालेली आहे. या मोठ्या आणि भव्य प्रमाणावर आयोजित केल्या जाणाऱ्या सूर महती महोत्सवाबरोबरच सूर महती फाउंडेशनतर्फे आम्ही अनेक असे छोटेखानी कार्यक्रम आम्ही आयोजित करीत असतो. आणि केवळ संगीताचा प्रचार आणि प्रसार करणं एवढंच उद्दिष्ट न ठेवता संगीत आणि अध्यात्म, संगीत आणि वेद, संगीत आणि योग, संगीत आणि पर्यावरण अशा वेगवेगळ्या विषयांवर, म्हणजे जे विषय संगीताशी इतके जोडले गेलेले आहेत की ते संगीतापासून वेगळे काढता येत नाहीत, असे जे अविभाज्य विषय आहेत, तर त्याचा आणि संगीताचा तुलनात्मक काहीतरी अभ्यास व्हावा आणि त्या दृष्टीने संगीताच्या विद्यार्थ्यांच्या मनातही त्याच्याबद्दल कुतूहल निर्माण व्हावं, अनेक शंकांचं निरसन व्हावं या उद्दिष्टानेही अनेक कार्यक्रम किंवा अनेक उपक्रम आत्तापर्यंत सूर महती फाउंडेशननी राबवलेले आहेत. उदाहरण म्हणून 1-2 कार्यक्रमांबद्दल मी इथे सांगतो. सामसंगीत अशा नावाचा एक कार्यक्रम सूर महती फाउंडेशनने आयोजित केला होता. भारतीय संगीताची उत्पत्ती सामवेदातून आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती असतं, पण प्रत्यक्ष साम कसा गायला जातो, जशी भारतीय संगीतामध्ये घराणी आहेत तसा सामाच्या अनेक शाखा आहेत. सामवेद गाण्याच्या, सामगानाच्या अनेक पद्धती आहेत. त्यातल्या काही अजूनही आहेत, काही लुप्त झाल्या आहेत. या सगळ्याबद्दलची अतिशय सविस्तर माहिती देणारा एक लेक्चर डेमॉन्स्ट्रेशन या स्वरूपातला सामसंगीत हा कार्यक्रम सूर महती फाउंडेशनतर्फे आयोजित केला गेला होता. आणि एक उदाहरण देतो. इंटरनॅशनल योग डे, आंतरराष्ट्रीय योग दिवस या निमित्ताने सूर महती फाउंडेशनतर्फे कलाकारांसाठी उपयुक्त योग आणि प्राणायाम या विषयावरचं एक शिबिर आयोजित केलं होतं. तर अशा प्रकारचे काही कार्यक्रम सूर महती फाउंडेशन आयोजित करत असतं. त्याशिवाय काही थीमॅटिक कॉन्सर्ट्स पण सूर महती फाउंडेशनने आयोजित केलेली आहेत, ज्याच्यामध्ये संपूर्णपणे निर्गुण पदांना डेडिकेट केलेला एक कार्यक्रम निर्गुणाचे भेटी या नावाने आयोजित केला होता.
नटसम्राट बालगंधर्वांच्या जयंतीला बालगंधर्वांच्या नाटकातला भक्तिरस हा विषय घेऊन एक कार्यक्रम सुरमहती फाउंडेशननी केला. भारतीय संगीतातल्या तराणा ह्या गायन प्रकाराविषयी सविस्तर विश्लेषण करणारा एक कार्यक्रम तराणा रसास्वादन या नावाने सुरमहती फाउंडेशननी केला. त्यानंतर संगीत रंगभूमीवर ज्यांनी आपली कारकीर्द गाजवली त्या कलाकारांनी कळत नकळतपणे व्हॉइस कल्चर म्हणजे आवाज जोपासना शास्त्राचा कसा वापर केला होता याविषयी चर्चा करणारं एक चर्चासत्र सुरमहती फाउंडेशनतर्फे आयोजित केलं होतं. तर असे वेगवेगळ्या प्रकारचे छोटेखानी उपक्रमही सुरमहती फाउंडेशन नेहमीच आयोजित करत असतं. फाउंडेशनतर्फे आजपर्यंत संगीताचा अभ्यास करणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदतही करण्यात आलेली आहे. त्यानंतर वीणाताई सहस्रबुद्धे यांच्या चरित्रावर आधारित त्यांचं चरित्र उलगडून दाखवणारा वीणेचा चिरंजीव झंकार हा माहितीपट चरित्रपट फाउंडेशनतर्फे निर्मित करण्यात आलेला आहे. त्यानंतर पद्मश्री जयमालाबाई शिलेदार यांच्याही कारकिर्दीचा मागोवा घेणारा छोटासाच माहितीपट पारिजात फुलला या नावाने फाउंडेशनने निर्मित केला. सद्गुरू शंकर महाराजांचं चरित्र शंकर गीता हे सुद्धा फाउंडेशनतर्फे ओवीबद्ध चरित्र जे आहे ते ध्वनिमुद्रित करून यूट्यूबवरती उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. सुरमहती फाउंडेशनच्या स्थापनेनंतर अगदी लगेचच एका मोठ्या सेवेची संधी सुरमहती फाउंडेशनला मिळाली होती. ती अशी की श्री क्षेत्र अयोध्या इथे रोज संध्याकाळी शरयू नदीच्या घाटावर जी महाआरती केली जाते तर आंजनेय सेवा संस्था या संस्थेतर्फे ती महाआरती होते. त्या संस्थेचे मुख्य श्री शशिकांत दास महाराज यांच्या आज्ञेवरून शरयूची आरती शरयू अष्टक आणि रामनामाचा गजर असं सुरमहती फाउंडेशनतर्फे ध्वनिमुद्रित करून ते तिथे अर्पण करण्यात आलं अयोध्येमध्ये. आणि आता जवळजवळ गेली 2 वर्ष रोज संध्याकाळी तिथे स्पीकर्सवरून ही सुरमहती फाउंडेशनतर्फे ध्वनिमुद्रित केलेली आरती तिथे प्रक्षेपित केली जाते. ह्याच्याबरोबरच पुण्यामध्ये 250 वर्ष जुनी परंपरा असलेलं श्री लक्ष्मी नृसिंह मंदिर या मंदिरासाठीही मंदिरामध्ये रोज होणारी सायंकाळची आरती सुरमहती फाउंडेशनतर्फे ध्वनिमुद्रित करून त्यांना मंदिरामध्ये अर्पण करण्यात आलेली आहे. असे अनेक प्रकारचे उपक्रम संस्थेतर्फे चालू असतात. ही आत्तापर्यंत संस्थेतर्फे झालेल्या उपक्रमांची माहिती मी तुम्हाला दिलीच, पण त्याचबरोबर इथून पुढेही दरवर्षीप्रमाणे महोत्सव आणि छोटेखानी कार्यक्रम फाउंडेशनतर्फे सादर केले जातीलच. आणि त्याच्याबरोबरच थोडंसं सामाजिक भान राखून काही अनाथ मुलांना संगीताचं शिक्षण देणं किंवा वृद्धांना आनंद आणि शांतता मिळेल या उद्दिष्टाने काही सांगीतिक उपक्रमांचं आयोजन करणं हेही फाउंडेशनच्या नजीकच्या भविष्यातल्या काही उपक्रमांपैकी एक आहे. सुरमहती फाउंडेशनतर्फे आपण दरवर्षी जो सुरमहती महोत्सव आयोजित करतो या महोत्सवामध्ये 2 व्यक्तींचे आपण मानपत्र देऊन सन्मान करत असतो. त्याच्यामध्ये एक व्यक्ती अशी असते की ज्या व्यक्तींनी संगीत क्षेत्रामध्ये खूप मोठी कारकीर्द घडवलेली आहे आणि आता वयोमानाने ज्या व्यक्ती रसिकांपुढे तितक्या प्रमाणामध्ये येत नाहीत पण भारतीय संगीतामध्ये खूप मोठं योगदान ज्यांचं आहे अशा व्यक्तींना आपण सुरमहती महोत्सवामध्ये मानपत्र देऊन त्यांचा सन्मान करतो. आणि त्याबरोबरच सामाजिक क्षेत्रामध्ये काही विशेष कार्य करणाऱ्या एका व्यक्तीचा किंवा संस्थेचा दरवर्षी महोत्सवामध्ये सन्मान करण्यात येतो. आत्तापर्यंत पंडित विनायक फाटक, विदुषी आशाताई खाडीलकर, डॉक्टर संजीव शेंडे यांचा आपण संगीतविषयक त्यांच्या योगदानानिमित्त आपण त्यांचा सत्कार सन्मान केलेला आहे. त्याचप्रमाणे पुण्यामध्ये 2 वृद्धाश्रम जे सर्वार्थाने चालवतात असे डॉक्टर दिलीप देवधर यांचा सन्मान आपण केला. विशाल भागवत नावाच्या एका व्यक्तीचा आपण सन्मान केला, जी व्यक्ती पेशाने रिक्षाचालक आहे पण पुण्यामध्ये कात्रज धनकवडी या भागामध्ये घरोघरी जाऊन निस्वार्थीपणे रुग्णांची सेवा करणारी ही व्यक्ती, तर त्यांचाही आपण सन्मान केला. सुरभी सेवा परिवार ह्या खूप मोठ्या प्रमाणावर गोसेवा करणाऱ्या संस्थेचाही सुरमहती फाउंडेशनतर्फे सन्मान केलेला आहे.
तर संगीताचे उपक्रम आयोजित करणं ह्याच्याबरोबरच आपण समाजाचंही काही देणं आहोत. आणि समाजसेवा, रुग्णसेवा, वृद्धसेवा, गोसेवा याचं महत्त्वही किती मोठं आहे हे आम्ही जाणतो आणि त्याचाही मोठ्या प्रमाणावर प्रचार प्रसार व्हावा आणि या प्रकारच्या सेवा करणाऱ्यांच्या प्रति एक कृतज्ञता व्यक्त करावी या हेतूने फाउंडेशनतर्फे असेही काही उपक्रम राबवले जातात. आजपर्यंत फाउंडेशनच्या कार्याला सगळ्या रसिक प्रेक्षकांनी, सगळ्या प्रायोजकांनी, कित्येक कलाकारांनी अगदी मनापासून सहकार्य केलं आहे आणि आम्ही त्या सगळ्यांच्याबद्दल अतिशय कृतज्ञ आहोत. इथून पुढेही सगळ्यांचं प्रेम, आपुलकी आणि सर्वार्थाने सहकार्य आम्हाला मिळत राहील अशी आम्ही आशा करतो. परमेश्वराच्या चरणाशी आम्ही तशी प्रार्थना करतो. तुझ्या कृपेने सदा फुलावे सप्तसुरांचे शुभनंदनवन. कृतार्थ व्हावे तव सेवेने सूरविलासी अमुचे जीवन. गान शारदे तुझं वंदन वाढो निशिदिनी हे स्वरबंधन. गान शारदे तुझं वंदन. धन्यवाद. धन्यवाद.